तो नमस्कार सगळ्यांना. आज आपला 7 दिवसांचा सेशन संपल्यातच जमा झालेला आहे. तो या 7 दिवसांच्या सेशनमध्ये एक छोटासा फीडबॅक मला हवा आहे तुमच्या सगळ्यांकडून. सो तुम्ही रेडी आहात का देण्यासाठी? येस. हा, लेखा मॅडम, आपल्या या 7 दिवसांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? मॅडम खूप छान वाटलं. मी योगाची स्टुडंट आहे. सध्या मास्टर्स करते इन योगा. ग्रेट. सो तिसऱ्या सेमिस्टर मध्ये आम्हाला रेकी शिकवलं गेलं आणि ते म्हणजे मी त्या तेव्हा माझ्याच मी कोणतरी स्टुडंट असतील, कारण आता माझ्या बऱ्याच स्टुडंटची ऍड चालू आहे. सो तेव्हा जस्ट असं एक इन्फॉर्मेशन म्हणून म्हणजे योगा बरोबर इट इज कॉम्प्लिमेंटरी आहे की ते पण आपण देऊ ठाण्याला आहे शकतो. का? हो, हा. ठाण्याहून करते. येस येस, मी तर माझ्या मग आहे. तेव्हा जस्ट शिकले होते मी की असं असं आहे. पण आणि आधीच पण एक तुमच्या ऍड्स मी बघतेय, म्हणजे आधी बघितल्या होत्या, पण हे शिकल्यापासून थोडा एक इंटरेस्ट वाटायला लागला की काय आहे. आणि मग नंतर तुम्ही जसं म्हणालात ना, ती वेळ येते तेव्हा परत तुमची ऍड आली समोर हम्म. आणि मी जॉईन केलं आणि फार छान वाटलं. म्हणजे जसं म्हणतात तुम्ही की ती जादू नाही, इट इज रिअल एनर्जी. आणि मे बी आता जसं तुम्ही म्हणताय ती वेळ आली आहे कनेक्ट व्हायची. सो छान वाटतंय आणि नक्की लुकिंग फॉरवर्ड की उद्याचं शक्तिपात कसं असेल आणि नेक्स्ट 2 लेवल्स नक्कीच त्या इंटरेस्टिंग असतील. येस, शुअर. थँक्यू सो मच. संज्योती जगताप मॅडम. हा. हा, अनम्यूट करू शकता? थोडस फास्ट घेऊया आपण. हा. नमस्कार, कुठून आहात मॅडम? नमस्कार. मी वरून बोलते. कुठे आलं बरं हे? पाठण कोयना नगर, सातारा. सातारा. ओके. हा. तुम्हाला हा. कोणी सांगितलं होतं किंवा फेसबुकवर कनेक्ट झालात का मला? हा, मी फेसबुक वरून कनेक्ट झाले. ओके. मला रेकी विषयी काही माहित नव्हतं खरं. अरे वा. पण तुमच्याकडून 7 दिवसाचं हे नॉलेज घेतलं ना, खूप छान झालं. मी माझ्या मुलावर पण निगेटिव्ह एनर्जीचं हे केलेलं, ओके. तर त्याला पण खूप फरक जाणवतोय मला. अरे वा. हो. चला, छान. आणि मला एक विचारायचं होतं, एक माझा प्रश्न होता मॅडम. आपण ते नंतर घेऊया, थोडस फीडबॅक घेऊया आधी आपण. ठीक आहे. बरं. हा. येस. हा, रोशनी मॅडम. हॅलो मॅम. हाय. कुठून आहात मॅडम तुम्ही? मी पुण्याची आहे, पण सध्या आता मी नंदुरबारला आहे माहेरी. ओके. हॉलिडेसाठी आले होते. अरे वा, चला, आणि साठी आलात आणि चांगली ऑफर घेतला. हो, ऑफर म्हणजे मी रेकीचा सर्च मागच्या 10 वर्षापासून करते. ओ माय गॉड. हो. माझ्या भावाच्या लग्नात इथे असं म्हणायला लागेल की तुमच्यासाठी ती योग्य वेळ नव्हती 10 वर्षात. बघा, 10 वर्ष 10 सर्च करताय, पण तुम्ही कनेक्ट नाही झाला. नाही झाली. कारण 10 वर्षापासून मला फक्त एक माझ्या भावाच्या लग्नामध्ये एक लेडी आली होती आणि त्यांनी माझ्या आजीला, म्हणजे तिचा गुडघा वगैरे दुखत होता, तर तिला लगेच हील केलं आणि तिला बरं वाटलं. मग ते मला एकदम नाही का इन्स्पायरिंग होतं आणि एकदम अमेझिंग, म्हटलं हे असं कसं होऊ शकतं नाही का. मग मी खूप सर्च केला, मला मिळालं नाही. आणि मागच्याच आठवड्यात मी एक स्क्रोलिंग करत होती इन्स्टावरती आणि तेव्हा तुमची ऍड दिसली. ओके. चान्स मारला मी त्यात. आणि रिअली अमेझिंग आहे. कारण डिप्रेशनमध्ये होते. अ, खूप निगेटिव्ह होते. खूप जास्त निगेटिव्ह होते. कारण गव्हर्नमेंट जॉब सोडला आणि त्यानंतर मॅरिड लाईफ, बेबी यात खूप 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 जास्त निगेटिव्ह झाले होते. पण आता मागच्या 7 दिवसापासून मी खूप पॉझिटिव्ह फील करत आहे, हलकं फील करत आहे. म्हणजे निगेटिव्ह विचारच येत नाही माझ्यात. येतच नाहीये. थँक्यू सो मच. दॅट्स ग्रेट अँड थँक मॅम. थँक्यू सो मच. ओके. सायली मॅडम. सायली बने. सायली मॅडम, कुठून आहात तुम्ही? येस, बोलू शकता, अनम्यूट करायला येईल का? ओके. संध्या मॅडम. हा, येस, संध्या मॅडम. काही लोकांना. नमस्कार. नमस्कार. हा, मॅडम, मला ना माझं आधी थोडंसं अध्यात्माचं थोडं बॅकग्राऊंड आहे आणि रेकी मला शिकायचं होतं, कारण की 2-3 वेळा मी स्वतः अनुभव घेतला, पण त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती आणि खूप शिकायची इच्छा होती. डोंबिवलीत सुद्धा बरेच आहे, पण असं मनापासून कधीच नाही वाटलं की आपण ह्यांना जॉईन करू. फीचा वगैरे तर नंतरचा भाग होता, पण फेसबुकवर तेव्हा तुमची ऍड बघितली आणि का कोणास ठाऊक मी असं कधीच पटकन कुठल्या ह्याच्यात जाऊन हे करत नाही. पण त्यावेळेस असं वाटलं की नाही,
तुम्हाला बघितलं किंवा काय माहिती नाही असं वाटतं की नाही हा आणि ह्या मॅडमचं आपण खूप म्हणजे केलं पाहिजे असं वाटलं आणि पटकन पे केलं ऍडमिशन म्हणजे घेतलं व्हॉट्सअपला जॉईन झाले. पण तुम्हाला भेटल्यापासून किंवा तुम्ही जे सांगताय ज्या पद्धतीने अगदी आतमध्ये तुम्ही जे शिकवताय ना त्याच्यामुळे इतकं छान वाटतंय. निगेटिव्ह थॉट मी पण ओव्हर थिंकिंग करते पण ह्या 7 दिवसात मी कुठलाही विचार केला नाही. मी फक्त एकच विचार करते की मी माझं घर माझी पॉझिटिव्ह एनर्जी आणि माझ्या मुलांपर्यंत माणसांपर्यंत किंवा माझ्या नवऱ्यापर्यंत ती कशी पोहोचेल आणि मी ती कशी यूज करू शकते बस. बाकी सगळी दुनिया गेली की तेल लावत असंच वाटतं आणि मी अजिबात विचार करत नाहीये. कारण की मला सारखं असं वाटतं की नाही हा असं का तसं का मी एवढी चांगली वाटते तरी माझ्याशी असं का होतात. पण तुम्हाला जॉईन केल्यापासून 7 दिवसात मला एकदाही असा प्रश्न नाही पडला की मीच का. उलट मला आता असं वाटतं की बरं झालं की मीच म्हणून मला ज्योती मॅडम भेटल्या आणि आता माझं सगळं छान होतंय आणि मी जॉईन पण झाले. फक्त थोडे प्रश्न माझे जरा बाकी होते पण त्याचा आज तुम्ही स्वतःहूनच उत्तर दिलं म्हणून मी पे पण केले आणि आता पुढे तर ह्याच्यापेक्षा छान होणार आहे असा विश्वास आताच वाटतोय त्याच्यामुळे मी बिंदास्त आहे. थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू सो मच. बरं. योगिता मॅडम बोलू शकता का? नाही, योगिता आहे तिथे आणि प्रमिला प्रमिला मॅडम, प्रमिला काची असं काहीतरी आहे. हा, येस. अनम्यूट करू शकता का प्रमिला मॅडम? प्रमिला मॅडमचं काय शॉप आहे का की घरी आहात? हो, शॉप मध्ये मॅडम मी. अच्छा अच्छा, बोला. छान. हो, हा, साडीचं शॉप आहे. मी तुमचे सेक्शन युट्यूबला बघत असते. ओके मला जॉईन होता येत नाही म्हणून. ओके. त्यामुळे मग ते झाल्यानंतर मी रेकॉर्डिंग ते युट्यूबचं बघत असते. पण मला खूप दिवसापासून करायची रेकी पण ते जमतच नाही. पैसे आहेत सगळं आहे पण ते होत नाही. हा, मग आज जसं मी तुम्हाला म्हणजे म्हणाली ना की प्रत्येकाची वेळ यावी लागते. हो, पैसे वेळ आहेत, अजून सगळं आता आहे, दहा पण 12 वर्ष झालं या गोष्टीसाठी. अरे बापरे. मी करूच शकत नाही. आता मी फक्त वास्तूचा क्लास आणि त्याचा क्लास करते, ज्योतिषचा. आता हाही क्लास मला करायचा आहे. ओके ओके, ते जेव्हा होत तुमची नाही. इच्छा होईल तेव्हा करा, नो प्रॉब्लेम. नाही, इच्छा खूप आहे, पैसे आहेत, पण ते तुमचा वेळ असतो ना 8-7 त्यामध्ये होत नाहीये नाही, माझा वेळ मॅच. आपली आपली बॅच दुपारची असणार आहे, हा लक्षात ठेवा सगळ्यांनी. हो का? हे पण मी आणि सांगते तुम्हाला एक सगळ्यांना की आपल्या बॅच चेंज होत असतात. आता या महिन्यामध्ये सपोज 2चा टायमिंग आहे दुपारी, पुढच्या महिन्यामध्ये 3चा असू शकतो, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 4चा असू शकतो. सो तुम्हाला ज्या बॅच मध्ये कम्फर्टेबल वाटतं नंतर की बाबा 2ची बॅच मला कम्फर्टेबल नाही, मी पुढच्या महिन्यामध्ये 3च्या बॅचला करेन, तो सो तुम्ही करू शकता. कारण हे टायमिंग बदलत असतात. कारण मी रेकी बरोबरच एंजल, वास्तू, त्यानंतर बरेच कोर्स आहेत, न्यूमरोलॉजी आहे. सो ते सगळे कोर्स घेता घेता हा कोर्स लेवल 2 आहे, लेवल 3 आहे, मग त्याचा टायमिंग थोडासा चेंज होत असतो. ओके, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपले 12 वाजल्यापासून आपले सगळे सेशन चालू होतात. त्यामुळे तुम्ही त्या टायमिंगमध्ये जो टायमिंग तुम्हाला ऍडजस्ट होईल त्याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता माझ्या बॅचमध्ये मोस्ट ऑफ हाऊसवाईफ आहेत. जसं की आता माला मॅडम आहेत, त्या पण सॉरी हाऊसवाईफ नाहीत, सॉरी वर्किंग आहेत. त्यामुळे त्या रेकॉर्डिंग बघतात. रेकॉर्डिंगमध्ये जर त्यांना नाही कळालं तर एखादा सेशन आपला लाईव्ह मध्ये घेते मी रात्रीचा, आणि त्यामध्ये त्यांच्या क्वेरीज क्लिअर केल्या जातात. त्यामुळे ज्या वर्किंग वाईफ वुमन आहेत तो त्यांना असं नको वाटायला की अरे आम्हाला काही कळतच नाहीये. सो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यावेळेला एकदम दिली जातात. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स पण शेअर केले जातात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली जातात. वर्किंग लोक तर खूप आहेत माझ्या बॅचमध्ये. येस, जसं की मला मॅडम सांगू शकतात की वर्किंग पीपल माझ्याकडे खूप आहेत, लेडीज खूप आहेत. अक्षरशः ऑफिसमध्ये परमिशन घेऊन अर्धा अर्धा तास परमिशन घेतात आणि 1 तासाचं सेशन अटेंड करतात. काही काही ठिकाणी तर फक्त ते काम करतात आणि काम करता करता माझं सेशन ऐकतात आणि घरी आल्यानंतर पुन्हा रेकॉर्डिंग बघतायत. सो त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथल्या तिथेच मिळून जातात. ओके, क्लिअर. आता इट्स अप टू यू. कारण बघा, आपण ना एखाद्याला ताट देऊ शकतो, भरू शकत नाही, बरोबर ना. सो हे ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याला आता वाटतं त्यांनी आता, ज्यांना नंतर त्यांना नंतर. कारण काय होतं, हे नंतर आपल्या आयुष्यात कधीच येत नाही. बघा, तुम्ही ट्राय करा. एखादी गोष्ट तुम्ही ठरवा मी नंतर करेन, इम्पॉसिबल, होऊच शकत नाही. हा तुमचा प्रश्न आहे, मी नाही सांगू शकत. ठीक आहे, ओके. सो थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान फीडबॅक दिलात सगळ्यांनी मला. थँक्यू 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 सो मच. आता माझं एक सेशन असल्यामुळे मी जास्त लोकांचे फीडबॅक नाही घेऊ शकत. थँक्यू सो मच. आणि ज्यांना ज्यांना एनरोल करायचं आहे
ते एनरोल करू शकतात. 2 दिवस तुमच्या हातात आहेत, आज आणि उद्या. आज घ्यायचं असेल अटेंडमेंट तुम्हाला आणि वाटत असेल की मला क्लास पण करायचे, तर तुम्हाला आज पूर्ण फी पे करावी लागणार आहे. त्यामुळे मग तुम्हाला अटेंडमेंटची अमाऊंट पे करायची गरज नाही. क्लिअर? ओके. आणि तुमचं नाव आणि तुम्ही कुठे राहता, सपोज तुम्ही राहता परेलला, तर परेल म्हणून मेन्शन करायचं. दॅट्स इट. एवढीच मला तुमची माहिती पाहिजे, तुमचं नाव आणि तुमचं ठिकाण. कारण या गोष्टी मला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण मी शक्तिपात कोणाला देते, तो माणूस राहतो कुठे, त्याचं नाव काय आहे, या गोष्टी माझ्याकडे असणं गरजेचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर झालं का? चलो, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. आणि अटेंडमेंटची आपल्या सगळी माहिती आपल्या ग्रुपवरती शेअर होईल, पण त्याआधी तुमचं ज्यांचं पेमेंट आलेलं आहे त्यांनाच अटेंडमेंट दिलं जाणार. ओके, चलो, थँक्यू सो मच. हा. हा.